नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी पाऊस हा मर्यादेपेक्षा जास्त पडला। म्हणजे रेग्युलर जेवढा पडायला पाहिजे त्यापेक्षा जास्त पडला आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि या नुकसानीबद्दल आता शासनाने मदतीमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे आणि त्याबद्दलचीच आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। आता मित्रांनो, यामध्ये झालंय काय की पाऊस इतका भयानक पडला की ओढे नाले भरून गेले। मग ज्या ओढ्या नाले शेजारी जमिनी होत्या ह्या जमिनी खचून गेल्या, त्यामधील पिकं हे जमीनदोस्त झाले, काही वाकून गेले, कापस सोयाबीन नेस्त नाबूद झालं आणि यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। आणि ही नैसर्गिक आपत्ती होती, ही काही आता हे नव्हती, नैसर्गिक आपत्ती आहे, तिला कोणीही रोखू शकत नव्हतं। मात्र त्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने आता भरीव मदतीची वाढ केलेली आहे। आणि मित्रांनो, तीच माहिती आपण सविस्तर बघणार आहोत आणि ही महत्वाची माहिती। आणि त्यानंतर पुन्हा एक गोष्ट मित्रांनो, महत्वाची माहिती आपण पुन्हा एक बघणार आहोत की ही मदतीमध्ये वाढ झालेली आहे। म्हणजे नेमकी वाढ किती झाली, किती मिळणार शेतकऱ्यांना मदत। आणि पुन्हा एक मित्रांनो, आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पुन्हा एक माहिती अशी बघणार आहोत की शेतकऱ्यांना मदत काही नुकसान जास्त होतं आणि मदत कमी मिळते, आणि काही शेतकऱ्यांचं नुकसान कमी होतं आणि मदत जास्त मिळते, ती सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। याच व्हिडिओमध्ये बघितली असती पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण ती माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतकऱ्यांविषयी जी काही नवनवीन माहिती असते ती आपण आणण्याचा प्रयत्न करीत असतो आणि शेतकऱ्यांचा जितका फायदा होईल अशीच माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो। कारण आपला उद्देशच असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला माहिती मिळाली पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात चांगली भरभराट झाली पाहिजे। फक्त एवढाच आपला उद्देश आहे। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, यावर्षी झालं काय की पाऊस हा जास्त पडला, म्हणजे आताही सुद्धा चालू आहे काही भागात। आणि त्यामध्ये झालं काय, शेतकऱ्यांचं कापसाचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, मुगाचं नुकसान झालं, उडदाचं नुकसान झालं, असं बऱ्याच पिकांचं नुकसान झालं। आता त्यामध्ये शासनानं काय केलं, हे नुकसानग्रस्त जे शेतकरी आहेत, काही शेतकऱ्यांचं तर सोयाबीन काहीच होणार नाही, कापूस जमिनीवर झोपलेला आहे। मग अशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मग या शेतकऱ्यांना मदत म्हणून आतापर्यंत 8,500 रुपये जिरायत शेती करिता, आणि तीही मदत फक्त 2 हेक्टरच्या मर्यादेतच होती आणि 8,500 होती। पण आता त्यामध्ये काय केलंय, शासनानं वाढ केली आहे मित्रांनो, 3 हेक्टरची मर्यादा केलेली आहे आणि मदत केलेली आहे 13,600 रुपये। आणि ती अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचा सर्वे झाला, त्यांची पाहणी झाली, अशा शेतकऱ्यांना ही 13,600 रुपये मदत मिळणार आहे आणि ती आहे 3 हेक्टरच्या मर्यादेत। त्यामुळे मित्रांनो, ही महत्वाची माहिती आहे। त्यामुळे आणि पुन्हा आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ही मदत हेक्टरच्या मर्यादेत आहे, पण आता पुढे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्यांचा सर्वे होतो, त्यामध्ये काय गोष्टीचं पालन आपण केलं पाहिजे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। आणि ही मदत लवकरात लवकर शासन देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचं कारण असं आहे की यावर्षी मित्रांनो निवडणूक आहे, विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे शासन शेतकऱ्यांना सुद्धा मदत द्यायला जरा लवकर पुढे येत आहे। कारण त्याला वाटतं की शेतकऱ्यांना मदत केली म्हणजे आपले पुढचे दिवस चांगले येतील। त्या निवडणुका असल्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत होत आहे। पीक विमा सुद्धा यावर्षी मिळेल, त्यामुळे आपल्याला पीक विम्यामध्ये सुद्धा काय काळजी घ्यायला पाहिजे, पीक विम्याचे आपण नुकसान दाखल केलेलं असलं जरी क्लेम, आणि त्यानंतर जो सर्वेअर येणार आहे त्याबद्दलची सुद्धा सर्वेअरकडून काय आपण काळजी घेतली पाहिजे, ती सर्व माहितीचा इत्थंभूत असा मोठा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका। तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।